तर हा आजचा इंडियन एक्सप्रेस आहे आणि ह्याच्यात एक आर्टिकल लिहून आलंय. तर आर्टिकल कशाबद्दल आहे? US प्रेसिडेंट ट्रम्पने काही दावे केले की टायलोनॉल म्हणजे आपलं जे पॅरासिटामॉल आहे तर त्याच्यामुळे ऑटिझम होतंय. दुसरा दावा असा केला की लुकोरिन इंजेक्शन दिल्यामुळे ऑटिझम होत नाहीये. आणि तिसरा दावा होता की MMR वॅक्सिन म्हणजे मिझल्स, मम्प आणि रुबेला हे वॅक्सिनचं पण रिलेटेड आहे कशाशी? तुमचं ऑटिझम होण्याची. तर हे तर आलेलं आहे की हे सगळं चुकीचं आहे म्हणून काय पण फेकतात ट्रम्प. सायन्स डझंट लिंक पॅरासिटामॉल यूज बाय प्रेग्नंट वुमन टू ऑटिझम. हे आर्टिकल कोणी लिहिलंय? प्रोफेसर शेफाली गुलाटी, फॅकल्टी इन चार्ज ऑफ चाइल्ड न्यूरोलॉजी डिव्हिजन इन द पेडियाट्रिक्स डिपार्टमेंट, एम्स. तर पहिल्यांदा सगळ्यात काय म्हणलं होतं? ते टायलोनॉल म्हणलं होतं. टायलोनॉल म्हणजे आपलं पॅरासिटामॉल असतं त्याच्यामुळे म्हणे ऑटिझम होतं. तर असं कोणतंच स्टडी सजेस्ट करत नाही. आतापर्यंत सगळ्यात सेफ ड्रग आहे पॅरासिटामॉल, प्रेग्नन्सीमध्ये पण असं आणि इन जनरलमध्ये असं. तर हे दावा तर पूर्णपणे चुकीचा आहे. दुसरं म्हणलं ल्युकोरिन. तर ल्युकोरिन काय? हे काय नाही, विटामिन B9 आहे म्हणजे फॉलिक ऍसिड आहे. हे आपण यूज करतो प्रेग्नेंट वुमनमध्ये. ह्याची डेफिशियन्सी असली तर न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स होतात, न्यूरोलॉजिकल डिफेक्ट्स होतात ह्याच्या डेफिशियन्सीमुळे. पण अशा कोणती स्टडी सजेस्ट करत नाही की हे दिल्यामुळे तुमच्यात ऑटिझम वगैरे होणार नाही. तर डिफरंट कॉज आहेत ऑटिझम होण्याचे. तिसरं ते म्हणले की MMR वॅक्सिन, मिझल, मम्प आणि रुबेला वॅक्सिन. तर कोणती स्टडी हे पण सजेस्ट करत नाही की ह्या वॅक्सिनमुळे तुमचं ऑटिझम होतं. ते तिन्ही दावे खोटे आहेत. आणि त्याशी जे रिलेटेड आर्टिकल आहे की म्हणजे असं कसं एका देशाचा प्रेसिडेंट असा कसा बोलू शकतो? समजा ज्या गोष्टीला समजा सायंटिफिक बेसिस नाही तर हवेत कशा गोळ्या मारू शकतात? आणि ट्रम्पचे जे ॲडवायझर आहेत ते असं कसं बोलू शकतात, देऊ शकतात त्या माणसाला? समजा ते लक्षात ठेवा, मेडिसिनमध्ये इम्पॉर्टंट आहे हे.